नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी आणखीन एक दिलासादायक अपडेट समोर येते। इंडियन बँकेने त्यांच्या बँकेतील बचत खात्यामध्ये आता किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा निर्णय हा रद्द केला आहे। इंडियन बँकेच्या नवीन नियमानुसार 7 जुलैपासून बचत खात्यांसाठीचा किमान रक्कम हा नियम रद्द करण्यात आला आहे। त्यामुळे बँकेच्या खात्यामध्ये आता काहीही रक्कम शिल्लक तुम्हाला ठेवावी लागणार नाही। बँकेने निश्चित केलेली किमान रक्कम ही रक्कम खात्यामध्ये न ठेवल्यास तुम्हाला शुल्क कुठल्याही प्रकारचं द्यावं लागणार नाही। यापूर्वी पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेने देखील अशा प्रकारचा निर्णय हा घेतलेला होता। इंडियन बँकेने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक अधिकृत पोस्ट केली आहे। त्यानुसार किमान शिल्लक रक्कम नियम हा रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। बँकेच्या ग्राहकांचं वित्तीय समावेशन आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। बँकेने म्हटलंय की तुमचा पैसा, तुमचा नियम आणि किमान शिल्लक रक्कम आता तुम्हाला ठेवावी लागणार नाही आणि यासाठी कुठलाही दंड देखील तुम्हाला आकारला जाणार नाही। इंडियन बँकेने म्हटलंय की आम्ही एक ग्राहक केंद्रित पाऊल ही 7 जुलैपासून राबवतोय। सर्व बचत खात्यांवरील किमान रक्कम ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सर्वप्रथम अशा प्रकारच्या बचत खात्यांमधील किमान शिल्लक रकमेचा नियम मागे घेतला होता। बँक खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड न आकारण्याचा निर्णय देखील स्टेट बँकेने घेतला होता। बँकेचा हा निर्णय 2020 पासून लागू आहे। तर कॅनरा बँकेने देखील अशाच प्रकारचा निर्णय मे 2025 पासून घेतलेला आहे। बँकेने सर्व प्रकारच्या बचत खात्यांवरील सरासरी किमान शिल्लक रक्कम या नियमांचं पालन न केल्यास आकारण्यात येणारा दंड हा रद्द केला आहे। तसेच पंजाब नॅशनल बँकेने देखील काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारचा निर्णय घेतलेला होता। पंजाब नॅशनल बँकेनं 1 जुलै 2025 पासून किमान शिल्लक रक्कम शुल्क हे रद्द केलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या नॅशनलाइज बँकेकडनं अशा पद्धतीचं आता शुल्क रद्द करण्यात आलेलं आहे। सर्वसामान्यांसाठी ही नक्कीच एक चांगली बाब आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।